रामकृष्ण हरी माऊली. नागपंचमी जवळ आलेली आहे म्हणून मी गाणे म्हणत आहे भुलईचे. गावत्रीची विनंती ऐका तुम्ही सर्वजण, तुम्ही सर्वजण. कसा लोकापासून माझे सोडावे मान, कसा लोकापासून माझे सोडावे मान. माझ्या दुधान तुमचे लेकर करिता जतन, करिता जतन. दही दूध तूप लोणी खाता आनंदान, दही दूध तूप लोणी खाता आनंदान. माझ्या बाळाचे तोंड मारून ठेविता बांधून, ठेविता बांधून. मोठ्या मोठ्या मेजवान्या करिता हौसन, मोठ्या मोठ्या मेजवान्या करिता हौसन. अंतकाळच्या वेळे दूध पास्ताव शिंपीन, पास्ताव शिंपीन. आत्मा तुमचा शांत होतो माझ्या दुधान, आत्मा तुमचा शांत होतो माझ्या दुधान. असं वाचता कसव तुम्ही होता वैमान, होता वैमान. कसा लोकापासून माझे सोडावे मान, कसा लोकापासून माझे सोडावे मान. माझे लेकर तुमच्याशी ते करीते मेहनत, करीते मेहनत. हाणून मारून त्याचे तुम्ही धरिता वावत, गाड्या झोपोनी शेतामध्ये घालिताव खात, घालिताव खात. पाळे पेरणी करून सने पिक आणिता भोवत, पाळे पेरणी करून सने पिक आणिता भोवत. अठराई धान्य, अठराई धान्य पिकून सने भरिताव घरात. तुमचे मूल बाळ लेकर खाते आनंदान, खाते आनंदान. असं वाचता कसव तुम्ही होता बैमान, कसा लोकापासून माझे सोडावे मान, कसा लोकापासून माझे सोडावे मान. माझे हाल तुम्हा सांगते घ्यावे कानावरे, घ्यावे कानावरे. 12 जणीची सांगड घालून नेतो ठेसणावरे, 12 जणीची सांगड घालून नेतो ठेसणावरे. 4 दिवस डबा उभा राहतो ठेसणावरे, राहतो ठेसणावरे. तुमच्या घरच्या चारा पाण्याचे आठवण होती सारे, तुमच्या घरच्या चारा पाण्याचे आठवण होती सारे. उभा राहायला जागा नाही दाटी झाली सारे, दाटी झाली सारे. थोडे बाजूला व्हावे तरी काठी पाठीवरे, थोडे बाजूला व्हावे तरी काठी पाठीवरे. थरथरा कापुनी आम्ही पडतो एकमेकीवरे, एकमेकीवरे. तुमच्या घरच्या चारा पाण्याचे आठवण होती सारे, तुमच्या घरच्या चारा पाण्याचे आठवण होते सारे. गाडी हालले निघून चालले थेट मुंबईला, थेट मुंबईला. बोरे बंदर उतरून सने नेतो आग्र्याला, बोरे बंदर उतरून सने नेतो आग्र्याला. तिथल्या कसाब व्यापाऱ्याने सौदा हो केला, सौदा हो केला. 1500 गाय घेऊन आला आपल्या घराला, 1500 गाय घेऊन आला आपल्या घराला. एका वाड्यात कोंडून टाकून कुलप लावी त्याला, कुलप लावी त्याला. हंबरडा फोडीला परंतु दया नाही आली त्याला, हंबरडा फोडीला परंतु दया नाही आली त्याला. चौथे दिवशी बाहेर काढिले अखेर येडा पडला, अखेर येडा पडला. तुमच्या घरच्या चारा पाण्याची आठवण होती मला. चौथे दिवशी बाहेर काढिले अखेर येडा पडला, अखेर येडा पडला. कसाबाने सुरे घेऊन हल्ला हो केला,
कसा बाणी सुरे घेऊन हल्ला हो केला प्राण जाताना विकणाऱ्याला सराप मी दिला सराप मी दिला प्राण जाताना विकणाऱ्याला सराप मी दिला सराप मी दिला गावत्रीची विनंती ऐका तुम्ही सर्वजण कसावलोकापासून माझे सोडावे मान कसावलोकापासून माझे सोडावे मान